सोलापुरात तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशीसाठी बोलावल्यावर मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथील प्रीती भालचंद्र भोसले या महिलेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला। तेथील महिला पोलीस अंमलदारास शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली, तसेच शासकीय कामात अडथळा करून त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली। या प्रकरणी प्रीती भोसले या महिलेविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काही महिन्यांपूर्वी तांदूळवाडीतील एका व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली होती, त्यानुसार त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटकही झाली। पुढे तो जेलमध्ये गेला आणि काही दिवसांनी जामिनावर सुटला, पण पैशाच्या व्यवहारातून ती महिला सतत त्या व्यक्तीच्या घरी जात होती। पैसे मिळत नसल्याने तिने सोलापूर तालुका पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता। अर्जाच्या अनुषंगाने चौकशीसाठी प्रीती भोसले या महिलेला पोलिसांनी बोलावून घेतले होते। त्यावेळी ज्याच्या विरुद्ध तक्रार दिली तो गैरहजर राहिला। त्यावेळी प्रीती भोसले या महिलेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातच गोंधळ सुरू केला। तिचा जबाब नोंदवत असताना तेथील महिला पोलीस अंमलदार भोसले यांना तिने अरेरावीची भाषा वापरली। तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली नाही तर मी काहीतरी करेन, अशा प्रकारची धमकी तिने पोलिसांनाच दिली। तिला समजावून सांगत असताना तिने महिला पोलीस अंमलदार भोसले यांच्या हाताला चावा घेतला, गळ्याजवळ नखांनी ओरबडले, तसेच उजव्या खांद्यावरील युनिफॉर्मची फीत ओढून तोडली। त्यानंतरही तिने महिला पोलीस अंमलदारास मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे। त्यावरून महिला पोलीस अंमलदार भोसले यांनी सदर बाजार पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे।